पोलीस संघ आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने एक ट्रॉफीसाठी एक चांगला खेळ त्यांचा पाहिला आहे. आणि दुसरीकडे पाहिलं गेलं आपण आर टीम तेही चांगलं या ठिकाणी आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने साहिल आपण पाहतो या ठिकाणी बसला. 3 षटकांची मॅच आहे. किती? 3 षटकांची मॅच आहे. आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे 3 षटकांची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी गोलंदाज अक्षय घेऊन आलाय. चौकर या ठिकाणी अर्जितला चांगला फटका होता. कव्हर पॉईंट मध्ये चेंडू निघाला. 4 धावा आपण पाहतो या ठिकाणी दफलकावरती लागल्या. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड या ठिकाणी ओपन होतोय. रात्र पहिला चेंडू निर्धावला. त्यानंतर चौकारच्या सहाय्याने 4 धावा आपण पाहिल्या गेल्या. जो पियुष आज अर्धशतकापासून वंचित राहिला त्याला आपण पाहतो या ठिकाणी संधी भेटली. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू द्यायचे मैदानात. बॉल बॉय चला चेंडू पुरवा. आजची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीचं शेवटची मॅच आपण पाहिलं गेलं. टॉप 4मध्ये जाणारा संघ आपण या ठिकाणी पाहतो. आमदार चषक 2026 भगवमय वातावरण आज पाहिलं आपण. थोडं उशिराने मॅचेस सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने साहिल जाधवचं कौतुक करावं लागेल. ज्या ठिकाणी बसलाय ना आज तिथून काही उठलं नाही आहे स्कोररच्या भूमिकेत. प्रतिवर एक बाउन्स आपण पाहतोय या ठिकाणी पंचांनी घोषित केलंय. अक्षयचा पुढचा चेंडू उर्फी चेंडू होता. समोरचा चेंडू डीपेक्षा कव्हर रिझनमध्ये क्रॅकिंग शॉट. समोर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल घेतली जाईल. सिंगलने स्कोर कार्ड आपण पाहतो 5 आकड्यावरती. 3 षटकांची मॅच आहे. 18 चेंडू. 18 चेंडूमध्ये पाहिलं गेलं तर किमान 40+ धावा खूप महत्त्वाच्या ठरतील. कारण सकाळचं वातावरण आहे. मॉर्निंगला लवकरात आपण पाहतोय. टॉस केला चेंडूला. बराच का चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूकडे लक्ष नव्हतं त्याचं. डिफाईन रिझनमध्ये धावत निघाला होता. एक सिंगल आली. सिंगलने साह्याने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अक्षय चांगली गोलंदाजी करतोय. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये आहे. युवा सिताऱ्यामध्ये आपण पाहतो. याला पाहतो एक चांगली कामगिरी संघासाठी. ब्लॉकर टाकण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं फलंदाज माघारी परतेल. धावचीच्या स्वरूपात पहिला झटका दिला जातो.
थँक्यू डीजे मास्टर. भांगू सकाळी 4 वाजता आपण पाहतो वेगळ्याच प्रकारची डीजे आणि 50 साऊंड सर्व्हिस क्लिअरिटी आणि क्वालिटी जबरदस्त आहे. चांगला आवाज त्यांच्या माध्यमातून पाहतोय. फक्त मॉर्निंगला ते साऊंड आमच्याकडे का फिरले ते फक्त एक प्रश्नचिन्ह. हां. सिंगल आपण पाहतो या ठिकाणी. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली गेली ती स्कोर कार्डवरती 7 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहिली गेली अर्बन टीमकडून. चांगली गोलंदाजी अक्षयची. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूवरती किमान 30+ धावा खूप महत्त्वाच्या ठरतील. कारण समोर अर्बन टीम पाहिली गेली आज जरी प्रत्येक सामन्यामध्ये शेवटच्या षटकावरच खेळ खेळत राहिला गेला. आज खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूला त्या ठिकाणी बॅटिंग करण्याची संधी सापडली होती आणि शेवटच्या प्लेयरने म्हणजे 11व्या प्लेयर जो मैदानात आला आणि त्यांनी तो चौकार लगावून संघाला विजय संपादन करून दिला होता. चला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो दुसरा षटक. दुसरा गोलंदाज प्रवीणला पाहतोय. थोडासा शॉर्ट चेंडू पाहिला गेला. शरीरवेधक चेंडू होता. त्या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग आपण पाहतो या ठिकाणी झालं नाही. पण त्या दरम्यान सिंगल आली. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड धावसंख्या 8 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. एक चांगली गोलंदाजी प्रवीणला करावी लागली कारण अक्षयने एक चांगली सुरुवात करून दिली अर्बन टीमला. त्यानंतर पियुष बाद झाल्यानंतर आपण पाहिलं गेलं रिहान आता शाबुद्दीन जो नवीन फलंदाज वन डाऊनला गेला आहे त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज तयार. इथे दूरवर चेंडू होता. पंच आमचं लक्ष वेधून घेतात. स्वेर मारा एक्स्ट्रा धाव. फोकटची धाव धावफलकावरती घेतली जाईल. धावा कशा पण येऊन द्या. पहिल्या इनिंगला समोर जर आव्हान ठेवायचं तर धावा बनणं गरजेचं आहे आणि तिथे अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. एका गड्याच्या मोबदल्यात ह्या धावा स्कोर कार्डवरती पाहतोय. लकी ड्रॉला आज अंडर 10 चांगलं कूलर भेटलं त्याला. ओरपी चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. पांढरून चेंडू खाली आला. कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. फलंदाज बाद. आणखीन एक झटका दिला गेला आहे तो दैवली टीमला. आता डीजे मास्टर जरूर चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून क्रिकेट सध्या तरी पाहतो जोरात चालू आहे आणि अनेक खेळाडू त्यांना आता तेच पर्याय आहेत. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे पहिले 2 चेंडू 2 धावा आणि एक विकेट पाहिली गेली आहे. पांडुरंगने अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला गेला. चांगली झेल त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू घेऊन येतोय. इथे टॉस केलाय चेंडूला. राजने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला. ती झेल ड्रॉप. राजला या ठिकाणी जीवदान भेटलं आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केले गेल्यात. बराच काल चेंडू हवेमध्ये टॉस होता चेंडूला. ती बॅकवर्ड स्क्वेअर रिजनच्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला होता. त्यानंतर पाहिलं गेलं शॉर्ट फाईन यष्टी रक्षक सर्व क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जमा झाले होते. त्यामध्ये चेंडू आपण पाहिला की ड्रॉप झाला. यष्टी रक्षक पोहोचला होता त्या ठिकाणी जयेश आणि त्याच्याकडून झेल ड्रॉप. धावसंख्या स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 गड्यांच्या मोबदल्यात ह्या धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. रिव्हर हेड करून आपण पाहायला गेलं गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा तयार होतोय.
चांगली गोलंदाजी पाहिली जाते. एक चांगली कामगिरी आपण पाहतो. गोलंदाज या ठिकाणी प्रवीण. डॉट चेंडू दुहेरी धावा आल्यानंतर झेल ड्रॉप झाल्यानंतर पाहिलं गेलं, कमबॅक पाहिलं गेलं त्याच्याकडून. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, अप्पर शॉट मारण्याचा प्रयत्न केला. टॉस झाला, बॅट चिकडा. शॉर्ट टर्नमेंटला सुंदर शतरक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. दुसरा षटक प्रगतीवरती आणि एक नामवंत कामगिरी केली. आज जर पाहिलं गेलं ना, आरोन टीमचा विचार केला ना, त्यांचे जे गल्लीमधले शॉर्ट टर्नमेंटचे जे शतरक्षक आहे स्लीप फाईन लेगला, त्या शतरक्षकांनी सुरेख कामगिरी केली आज. एक सिंगल आपण पाहतो धावफलकावरती घेतली जाईल. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू आपण पाहतोय. इथे समोर होता चेंडू, चेंडू पाहिला गेला. झेल ड्रॉप आणखीन एक आपण पाहतोय. मिस स्पीड पाहिली गेली. रोशन होतं त्या ठिकाणी. षटक या ठिकाणी दुसरं समाप्त झालं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचली ती आमचे स्कोरर मित्र साहिल आम्हाला सांगतात 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 षटकांचा खेळ समाप्त जरूर झाला आहे, पण अंतिम षटक आहे. इथे जर दविली संघाला या स्पर्धेमध्ये आव्हान ठेवायचं आपलं, तर एक चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारावी लागेल. ती होणार का नाही ऐकूया आपण पीपी साऊंडच्या एक. संपणार नाही आहेत लवकर, अजूनही आपण पाहतो अनेक स्पर्धा आहेत. ही स्पर्धा झाल्यानंतर वाकदच्या मैदानावरती 7 ते 12, त्यानंतर 11 ते 15 आपण पाहिलं गेलं 14 वेनगावची आहे स्पर्धा. त्यानंतर आपण पाहिलं गेली पलसदरीची टुर्नामेंट आहे. त्यानंतर पाहिलं गेलं तर खांडपेच्या मैदानावरती एवन दोडी चषक आहे. त्यानंतर दामतची स्पर्धा आपण पाहिली गेली आणि त्यानंतर आंबेरपाडाची स्पर्धा. अनेक आपण पाहतो स्पर्धा या स्पर्धेत. आणि वावरल्याची स्पर्धा पण आपल्या नजीक आहे, कर्जतच्या नजीक वावरल्याची स्पर्धा तेही चालू होती. म्हणजे कर्जत टेनिस क्रिकेटच्या आसपास क्रिकेट थांबणार नाही. अनेक स्पर्धा आपण पाहतोय. जे आमचे कॉमेंटेटर आहे सध्या चर्चेत आहेत, एक चांगली आहे मेजवानी क्रिकेटच्या माध्यमातून चांगले समालोचक आहेत कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये, आणि त्यांची आता भरभरून आहे. म्हणजे एक दिवस खाली नाही आहे. उद्या कर्जत टेनिस क्रिकेटमधले काही स्थानिक समालोचक उद्या तालुक्याच्या बाहेर असतील. इथे फाईनमध्ये मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईनला शतरक्षक आहे त्या ठिकाणी, चांगले शतरक्षण. मी म्हटलं आज दुसरी धावण्याचा प्रयत्न या ठिकाणी विकी स्ट्राईक आपल्या ठेवण्याचा प्रयत्न करतो. फलंदाज या ठिकाणी राज धावबाद होईल. आणखीन एक झट पाहतोय 15-16चा मोठा आकडा या षटकामध्ये गाठावा लागेल. एक 10च्या सरासरीचं रिक्वायरमेंटचं आव्हान ठेवायचं आहे तर 30+ धावा या ठिकाणी कराव्या लागतील. इथं पाहिलं गेलं शिरवेदक चेंडू आहे. अतिरिक्त धाव आपण पाहतो, एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतले लेगबायच्या स्वरूपात. तर चौकाराचा हिशोब केला, एक मोठा फटकाचा आपण विचार केला तर आमचे मित्र साहिल आम्हाला जरूर सांगतील की या षटकामध्ये पाहिलं गेलं तर दुसऱ्या चेंडूवरती तो पहिल्या ओव्हरला दुसऱ्या चेंडूवरती तो चौकार आला होता. त्यानंतर पाहतो आपण सिंगल वरतीच भर ठेवला आहे. एक डबल जरूर पाहिली होती. अतिरिक्त धावा स्कोर कार्डवरती पाहतो धावसंख्या 15 या आकड्यावरती लागले गेले. साहिल पाहिलं गेलं क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. क्रिकेटमध्ये जरतरची भाषा बोलली जात नाही, पण जरतरशिवाय क्रिकेट पूर्ण होत नसतो. लेग बायची एक धाव आपण या ठिकाणी पाहिली गेली.
इथं ग्लान्स केला चेंडूला, फाईलमध्ये शतरक्षक आहे तिथं सेकंड अटेम्प्ट. आज पाहिलं गेलं तर जरूर आपण पाहतो झेल सेकंड हँडने पकडलेला विकेट भेटला गेला, पण आज जी सर्कलमध्ये जे शतरक्षण आहे आर1 टीमचं, जे एस टीच्या पाठीमागे ते मजबूत राहिलं आहे. चांगल्या प्रकारे शतरक्षणला उत्तम दर्जाचं शतरक्षण राहिलं आहे. थोडंसं फंबल जरूर जाणवलं गेलं, पण एक्स्ट्रा धावा खर्च करताना दिसल्या नाहीत. इथे विकेटचं पतन, आणखीन एक झटका दवेली टीमला. जरूर क्रिकेट आणि शर्यत ह्या दोन प्रकार कर्जत तालुक्यामध्ये आपण पाहतो दणानं सोडला गेला आहे. या ठिकाणी पाहिलं गेलं केतन हे नवीन फलंदाज मैदानात आले, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. लगातार 2 षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक त्यांचे जे मित्र आहेत त्यांच्याकडून हा पारितोषिक लागलं गेलं आहे. 2 षटकार आणि संघासाठी खूप महत्त्वाचे असतील, कारण या षटकातले चेंडूची जर विचारणा केली, चेंडू या षटकात झाले ते तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथे 2 मोठे फटके खूप महत्त्वाचे असतील. 15 धावेवरती 4 गड्यांच्या मोबदल्याच्या धावा आपण पाहतो धावफलकावरती लागल्या गेल्यात. आज दुहेरी आकडा एकही फलंदाजाला ह्या मॅचमध्ये बनवता आला नाही आहे, स्कोरबोर्डवरती लावता आला नाही आहे. पण जर 2 षटकार जर मोठे आले तर जरूर तो आकडा लागू शकतो केतनच्या नावावरती आणि संघासाठी. इथे स्टेप आउट करून ग्लान्स करता प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि इथे बाद होईल आपण पाहतोय. विकीला या ठिकाणी माघारी परतावं लागेल. धावबाच्या स्वरूपात आणखीन एक झटका दिला गेला, ज्याला स्ट्राईक घ्यायची होती. स्लोअर केल्याचा प्रयत्न होता, बॅट अँड पॅडमध्ये चेंडू निघाला. इथे एस टीच्या पाठीमागे एस टी रक्षकाने सुरेख कामगिरी केली. फलंदाज आपण पाहतोय धावचीत होतो आहे. जरा थोडं फास्ट का सचिन दादा, थोडं लवकर निघा. बऱ्याच जणांना पाहतोय. आज शुभमची पण मॉर्निंग आहे, त्यांनी पण या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ड्युटी चेंज करून घेतले. आणि आमचे काही असेच परम मित्र आहेत, त्यांना डेला जॉबला जायला लागतो, बाकीच्यांना शर्तीनं जायला लागतो. हां. हां. इथे शर्यत असेल ना त्या दिवशी जॉब काहीच नसतो. हां, काही ना काही सांगून सर्व शर्यतला असतात. त्या दिवशी आम्हाला इथे एक सांगून गेला, अर्जंट कामानिमित्त चालतो आणि तो लोणावळ्याला पोहोचला. हां. चला गोलंदाज आपण पाहतो सज्ज झालाय. 2 चेंडू प्रमोद आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आहे. चला आता क्रिकेटचे नियम, बराच दिवस क्रिकेट आपण पाहतोय, पाहत असतो, खेळत असतोय, अजूनही जे नियम लक्षात राहत नाही आहेत. प्रमोदचा पुढचा चेंडू परेश पाहिली गेली, शतरक्षक आहे त्या ठिकाणी आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. इथे सिंगल आली, सचिन दादा स्ट्राईक आपल्याकडे ठेवतो, माघारी पाठवायला लागेल. या ठिकाणी केतन माघारी येईल. चला एक चेंडू शिल्लक आणि कौतुक करावं लागेल दादा, त्या पाठीमागे पाहिलं गेलं जसा बॉल मारला नाही, योगेश दुलेचं कौतुक करावं लागेल. आज त्यांनी काय अफलातून शतरक्षण केलंय, सुरेख कामगिरी त्याच्या माध्यमातून. जसं आपण पाहिलं या ठिकाणी जे आयोजक आहेत सिद्धिविनायकचे, सर्व यंग टॅलेंटेड आहेत. त्यांनी आपण पाहतो नियोजन एकदम कटिबद्ध नियोजन केलं आणि कमी दिवस होते त्यांच्याकडे. आत्ताच 2 दिवसापूर्वी स्पर्धा इथे समाप्त झाली, त्यानंतर पुन्हा एकदा सेटअप उभा करून नियोजन करणं खूप आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची मेहनत त्यांच्याकडून आपण पाहिली गेली. इथे सेट आउट, बॅटची काढा घेतली गेली आहे. एस टीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची गलती नाही आहे जयची. फलंदाज बाद, झटका दिला गेला आहे. 16 या आकड्यावरती 7वा गडी गारत
सेकंड राऊंडची सेकंड इनिंगला सुरुवात होते. थँक्यू डीजे. आता थोडंसं रेस्ट घ्या डीजे तुम्ही, कारण की जसं डीजे वाजेल तसं टाईम होईल. त्याच्यामुळे आता थोडासा तुम्ही देखील टाईम कमी घ्या. उद्याच्या रात्रीमध्ये तुम्हाला बराचसा वेळ दिला जाईल. तुम्ही इथे बरोबर 6 वाजता या. पाऊण तास डीजे शो करू, त्याच्यानंतर मॅचला सुरुवात करू. चला जाऊया सेकंड इनिंगकडे, जिथे बॅटिंग करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीवीर दाखल झालेत. अक्षय आणि त्याच्या साथीने आपण पाहताय प्रवीण. टार्गेट आहे 18 बॉलमध्ये 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. तिजे भवानी अर्बन टीमला. सलामीचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. लो स्कोरिंग मॅच. कदाचित सकाळचं सत्र चालू झालं, थोडासा ड्यू फॅक्टर कुठेतरी आता मॅटर करतो या मॅचमध्ये, आणि बॉल ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण आहे. आणि या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर 18 बॉलमध्ये 17 जावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. टार्गेट जरी कमी असेल तरी देखील आपण पाहताना ज्या ज्यावेळी कमी धावसंख्येच्या मॅचेस असतात त्या मॅचेस शेवटच्या बॉलपर्यंत निर्णायक क्षणी हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. आणि त्यातीलच मात्र एक मॅच पाहायला मिळेल का? परंतु आता 18 बॉलमध्ये 17 धावसंख्येचा जर बचाव करायचा आहे देवली टीमला आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानावरती, तर मात्र बॉलिंगमध्ये देखील कमाल करावी लागेल. डॉट बॉल फेकावे लागतील, विकेट्स मिळवाव्या लागतील, त्याच वेळी मात्र या धावसंख्येचा बचाव या ठिकाणी होऊ शकतो. चला फिटिंग लावून घ्या, वेळ घेऊ नका. चला लगेच 18 बॉल 17 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विवेक. डावकुऱ्या हाताचा वेगवान तेज तर्रार गोलंदाज, टीमचा पार्ट टाइम स्विमर आहे, परंतु त्याच्यावरती दिलेली जबाबदारी अगदी जर पाहायला गेलं तर दर्जेदार कामगिरी केली आहे विवेकनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. विवेकला नेहमी पाहिलंय ओमकार दैवली टीमकडून जे शेवटचं षटक त्याच्याकडे खऱ्या अर्थानं असायचं, परंतु आज जर पाहिलं गेलं तर पहिलं षटक हाताळताना तो पाहायला मिळतंय. हे त्यानं केलेलं त्याच्यामध्ये अगदी आपण पाहताय बदल आहेत. त्याच्या गोलंदाजीमध्ये नेहमी त्यानं मात्र ते बदल करताना पाहायला मिळाला. पहिलाच बॉल आडवा बाटनं, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, मिडॉनच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑनला. पहिल्याच बॉलवरती षटकार. बॉलवरती षटकार आलाय. षटकारानं सुरुवात झाली आहे. 17 धावसंख्येचा पाठला गेला. 11ची आता आवश्यकता आहे. हो चांगला बॉल. अगोदरचा बॉल जर पाहायला गेला तर ओरपिश होता, त्याच्यावरती मात्र षटकार आला अक्षयच्या बॅटमधून, परंतु हा बॉल गती थोडी वाढवली आणि मात्र टप्पा देखील मागे ठेवला. चांगला बॉल इथून पाहायला मिळतो विवेकचा. आता खऱ्या अर्थानं विवेकला डॉट बॉल फेकावेच लागतील, कारण की पहिल्याच बॉलवरती षटकार आला अक्षयच्या बॅटमधून. हो इथे टॉपेस लागली, पाठीमागे चाललाय फाईन लेगला. फिल्डरनं प्रयत्नच केले नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4 मिळाल्या, चौकार आला. 10 धाव फलकावरती पाहायला मिळतात. 17 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिल्या 3 बॉलमध्ये 10 धावा आल्यात. आता येणारे बॉल इथून जर पाहिलं गेलं तर 15 आहेत आणि धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 7. 15 बॉलमध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता. लवकर मॅच फिनिश करण्याच्या इराद्यामध्ये उतरल्या जय भवानी अर्बन टीम. अक्षय, ओ फटका अक्षयचा जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मॅच टाय झाली आहे या षटकारानं. 16 धावा धाव फलकावरती आहेत. आता एका धावसंख्येची आवश्यकता आहे आमदार चषक 2026च्या टॉप 4 मध्ये जाण्यासाठी. ती मात्र जय भवानी अर्बन टीमला किमान एक ट्रॉफीचा अगदी जरूर आहे इथून जिंकणारा संघ, कारण की मॅच अजून संपलेली नाहीये. एका धावसंख्येची आवश्यकता. चला तो बॉल नसेल तर दुसरा बॉल घ्या. आला का? ओके ओके, आयोजक सांगतात आला आला आलाय, म्हणजे एका बॉलसाठी दुसरा बॉल नको. टाइम झाला चालेल, इतका झालाय, अजून थोडा वेळ थांबू.
इथून प्रहार चढवायचा होता. बाटची कडा घेतली, पाठीमागे चालला, शॉट थर्ड मारला, कंप्लीट झाले. एक धाव. आमदार चषक 2026 मध्ये टॉप 4 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय जय भवानी अर्बन. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम दैवली. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं 17 धावा अगदी 5 बॉल मध्ये बनवला. चला, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रमोद ठरलाय ज्यानं 1 षटक हाताळलं, 2 धावा दिल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स मिळवला. तो प्रमोद ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.